एका अभिनेत्यामध्ये अनेक अभिनेते. श्री ममूटी, पद्मभूषण पुरस्कार विजेते 2026. एका मुलाने रुपेरी पडद्याचं स्वप्न पाहिलं. अनेक वर्षांच्या तपस्येनंतर त्याला भारतीय सिनेमात त्याचं स्थान मिळालं. माझ्या वडिलांची मूळ इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. योगायोगानं मी वकील झालो आणि आता एक अभिनेता आहे. पण जेव्हा मी माझा पहिला चित्रपट पडद्यावर पाहिला तेव्हा मला पडद्यावरचाच अभिनेता व्हायचं होतं. मी त्यासाठी आतून तळमळत राहिलो. संघर्ष होताच, स्वप्नही पाहिली. बालपणानंतर थोडे हातपायही मारले, 1-2 सीन सुद्धा केले मी त्यावेळी. मग मी वकिली सुरू केली, लग्न केलं आणि त्यानंतर मला एका मोठ्या भूमिकेची संधी मिळाली. तो चित्रपट कधीच पूर्ण झाला नाही, सुदैवानं किंवा दुर्दैवानं. मी हाऊस म्हणून थिएटर करायचो. मी मिमिक्री आर्टिस्टही होतो. जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा थिएटरही करायचो. पण माझी आवड चित्रपट होता आणि मी संघर्ष करायचो. मी लोकांना, दिग्दर्शकांना भेटायचो. ते माझ्यात काही ना काही उणीव शोधून मला नाकारायचे. ते क्षण अत्यंत निराशेचे आणि उदासीनतेचे होते. पण अखेरीस श्री एमटी मला भेटले. त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि माझ्यावर थोडा विश्वासही दाखवला आणि मला एक संधी दिली. आणि तिथूनच अविरत संघर्ष सुरू झाला. सिनेमा खोलवर समजून घेतला, त्यातील बारकावे शिकलो. एक सामान्य अभिनेता व्हायलाच खूप वेळ लागला, पण परिपूर्ण अभिनेता होण्यासाठी मात्र बरीच वर्ष लोटावी लागली. कोणतीही भूमिका मला आव्हान देऊ शकत नाही, कारण माझ्यात माझी आवड, समर्पण आणि प्रामाणिकपणा आहे. मला स्टार होण्याऐवजी नेहमीच अभिनेता व्हायचं होतं. मी आजही एक अभिनेता आहे, नेहमीच एक अभिनेता होतो आणि नेहमीच एक अभिनेता राहीन. मी सिनेमात येण्यापूर्वी माझं लग्न झालं होतं. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझा मुलगा देखील माझ्याच क्षेत्रात आहे, तो अभिनेता आहे. माझी मुलगी पेंटर आहे आणि माझी पत्नी ही गृहिणी आहे. त्यांनी माझ्या ध्यासाला नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन दिलंय आणि मला खूपच मदतही केली आहे. मी नवीन लोकांना, नवीन दिग्दर्शकांना, डेब्यू दिग्दर्शकांना प्रोत्साहन देतो. तरुण पिढीसाठी माझ्याकडे काही ना काही वेगळं हे नक्कीच असणार आणि मला ती संधी गमवायची नाही. श्री ममूटी, पद्मभूषण 2026. कोडी कोडी नमस्कार.